नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात कोल्हापुरात टपऱ्या-टपऱ्यांवर गांजा विक्री या समस्येवर विधानसभेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी लक्ष वेधले. काल विधानसभेत आशाताईंचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला गेला. राज ठाकरेंचा राहुल नार्वेकरांवर तीव्र संताप. फिफा विश्वचषकात मेस्सीचा सर्वाधिक गोलचा नवा रेकॉर्ड. फ्रान्सचाही दणदणीत विजय. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे कोल्हापुरात टपऱ्या-टपऱ्यांवर गांजा विक्री या समस्येवर विधानसभेत आमदार राजेश क्षीरसागर यांनी लक्ष वेधले. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज कोल्हापुरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवरून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत प्रशासनासमोर महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. कोल्हापुरात आता टपऱ्या-टपऱ्यांवर गांजा विकला जाऊ लागला आहे. कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात नशेचे पदार्थ विकले जात असल्याने तरुण पिढी त्याच्या आहारी जात असून महिलांची सुरक्षाही धोक्यात आली. राष्ट्र निर्माणात हा मोठा अडथळा ठरत आहे. ही समस्या क्षीरसागर यांनी अधोरेखित केली. यासाठी शाळा कॉलेजमध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे असंही मत त्यांनी व्यक्त केलं. सभागृहात अधिक बोलताना आमदार क्षीरसागर यांनी 4 प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, चित्रपटांमधून नशेचे जे उदात्तीकरण होत आहे त्यावरती कायदा बनेल काय? जिल्हा उपरुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण कॉलेजमध्ये 50 बेडचे मोफत नशामुक्ती केंद्र सुरू केले जाईल का? यासोबतच NDPS कायद्यात सुधारणा करून किचकट प्रक्रिया सुलभ केली जाईल का? आणि ज्या ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री सुरू आहे तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होईल काय? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले की आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या या सर्व प्रश्नांवर शासनाचे काम सुरू आहे. बातमी आहे काल विधानसभेत आशाताईंचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला गेला. राज ठाकरेंचा राहुल नार्वेकरांवर तीव्र संताप. पद्मविभूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत तीव्र शब्दात संताप आणि उद्वेग व्यक्त केला आहे. कागदावर लिहून दिलेले साधे मराठी अध्यक्षांना वाचता येत नाही हे पाहून चीड येते. काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर जणू मराठी भाषेच्या निधनाचाच शोक प्रस्ताव मांडला असा घणाघाती हल्ला राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंनी अध्यक्षांच्या अज्ञानावर बोट ठेवत सुनावले की भाषण वाचताना नार्वेकर थेट दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाळ मंगेशकर असा करत होते आणि वाटेल तसे मराठी वाचत होते. नार्वेकरांनी 5 मिनिटाच्या लिखित भाषणात 26 गंभीर चुका केल्याचे काही जणांनी शोधून काढले आहे. शोक प्रस्तावाच्या गंभीर वेळी अध्यक्ष चुकीचे वाचन करत असताना सभागृहातील एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. ही मोठी शोकांतिका आहे असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फक्त सत्ता आणि फोडाफोडीच्या राजकारणाशी देणं घेणं असून मराठी भाषेबद्दल त्यांना कोणतीही आस्था नाही अशी टीका त्यांनी केली. केंद्राकडून हिंदी लादली जात असताना आता राज्याच्या विधिमंडळातूनच मराठीची गळचेपी होत असल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांनी या बेजबाबदार वृत्तीचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. बातमी आहे फिफा विश्वचषकात मेस्सीचा सर्वाधिक गोलचा नवा रेकॉर्ड. फ्रान्सचाही दणदणीत विजय. फिफा विश्वचषक 2026 मध्ये फुटबॉल जगातील सर्वात मोठा इतिहास रचला गेला आहे. गतविजेत्या अर्जेंटिनाने ऑस्ट्रियाचा 2-0 असा पराभव करत नॉकआउट फेरीत धडक मारली. या सामन्यात महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा जादू दाखवली. उद्या 24 जून रोजी आपला 39वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मेस्सीने या विश्वचषकातील 5वा गोल टाकला आणि या गोल सोबतच मेस्सी आता फिफा विश्वचषकाच्या इतिहासात 18 गोल करून सर्वोच्च गोल करणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. तर दुसऱ्या सामन्यात वादळी पावसामुळे सुमारे 4 तास चाललेल्या खेळात फ्रान्सने इराकचा 3-0 असा धुव्वा उडवला. फ्रान्सचा स्टार एम्बाप्पे याने 2 उत्कृष्ट गोल करत संघाला बाद फेरीत पोहोचवले. एम्बाप्पेच्या नावावर आता विश्वचषकात एकूण 16 गोल झाले असून तो जर्मनीच्या मिरास्लाव क्लोसच्या विक्रमाशी बरोबरी करत मेस्सीच्या मागे उभा आहे. तर इतर सामन्यात अल्जेरियाने नॉर्वे आणि सेनेगलच्या थरारानंतर जॉर्डनचा 3-2 असा पराभव करत आपले आव्हान जिवंत ठेवले.
तर या पराभवामुळे नवख्या जॉर्डनचे विश्वचषकातील सफर संपली आहे. कोल्हापुरातील फुटबॉल प्रेमींमध्ये सध्या मेस्सीच्या या ऐतिहासिक विक्रमाचा जल्लोष सुरू आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.